कोकण या टॉपिक मधला शेवटचा भाग येतो असतो कोकणातून वाहणाऱ्या नद्या आणि खाड्या. मग आता नदीबद्दल लक्षात घेतलं पाहिजे अगोदर. कोकणातल्या जेवढ्या नद्या आहेत या सगळ्या नद्या सह्याद्री मध्ये उगम पावतात. कारण महाराष्ट्रातला सर्वात जास्त पाऊस पडणारा पट्टा हाच आहे आणि हाच महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक म्हणून. मग या ठिकाणी उगम पावणाऱ्या नदी एकतर पूर्व दिशेनं वाहतील किंवा पश्चिम दिशेनं. तर सह्याद्रीमध्ये जेवढ्या नद्या उगम पावतात, ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्या सर्व कोकणातून वाहत असतात. मग या ठिकाणी सर्व नद्या पश्चिम दिशेनं वाहतात. सर्व नद्या हंगामी वाहतात, कारण वर्षभर वाहत नाही, कारण पावसाळ्यातच वाहत असतात त्या. त्याच्यानंतर सर्व नद्या अतिशय वेगाने वाहतात, कारण जास्त उंचीकडून कमी उंचीकडे वाहत असतात. त्याच्यानंतर उत्तर कोकणातल्या नद्यांची लांबी जास्त आहे, दक्षिण कोकणाची रुंदी कमी होत असल्यामुळे दक्षिण कोकणातल्या नद्यांची लांबी कमी आहे. आणि यातही सर्वाधिक लांबीच्या नद्या जर विचारल्या तर सर्वात जास्त लांबीचे येत असतात बघा, वैतरणा आणि उल्हास, या दोन सर्वाधिक लांबीच्या नद्या आहेत. ठीक आहे, हिची लांबी येते 154 किलोमीटर आणि उल्हासची लांबी येत असते 130 किलोमीटर. तर कोकणातल्या सर्वाधिक लांबीच्या नद्या विचारल्यात, या दोन नद्या लक्षात ठेवायच्या. आणि सर्वात प्रदूषित नदी विचारली तर पाताळगंगा आहे, जी रायगड जिल्ह्यामध्ये नागो, ठाणे, रोहा वगैरे भागातून वाहत असते. ही सर्वात प्रदूषित नदी आहे, कारण या नदीच्या काठावरती भरपूर रासायनिक उद्योगधंदे आहेत. या रासायनिक उद्योगधंद्यातलं प्रदूषित पाणी या नदीच्या पात्रात सोडल्या जात असल्यामुळं याला सर्वात प्रदूषित नदी कोकणातली म्हटलं जात असतं. ठीक आहे, तर या पद्धतीनं लक्षात घ्यायचंय. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना नद्यांची संख्या वाढत जाणार आहे, कारण दक्षिण कोकणामध्ये पाऊस जास्त पडतो म्हणून दक्षिण कोकणामध्ये नद्या जास्त आहेत. उत्तर कोकणामध्ये तुलनेनं पाऊस कमी आहे म्हणून उत्तर कोकणामध्ये तुलनेनं नद्यांची संख्या सुद्धा कमी आहेत. मग आता या ज्या नद्या आहेत या नदीच्या मुखाजवळ, म्हणजे जिथं सागराला नद्या जाऊन मिळतात त्या ठिकाणी सकल भाग आहे, खालाटीची एरिया सकल एकदम, त्या पट्ट्यामध्ये सागराचं भरतीचं पाणी नदीच्या मुखातून जात असतं. म्हणजे असं समजून घ्या की या ठिकाणी अशी नदी वाहत येऊ लागलीत, बरोबर आहे, अशी नदी, आणि या ठिकाणी सागराला जात असते बघा, इकडे समुद्र आहे असा, सागराचं भरतीचं पाणी या नदीच्या मुखातून आत जात असतं बघा. जिथपर्यंत आत जाताना हे पाणी सागराचं इथपर्यंत आत जात असेल एवढं समजून घ्यायचं, ते एवढ्या एरियाला म्हणायचं खाडी. ठीक आहे, मग आता लक्षात घेतलं पाहिजे, नदीतलं जे पाणी असतं गोडे असतं बघा, सागरातलं जे पाणी असतं खारे असते, आणि इथं खाडीतलं जे पाणी असतं ते निमखारी असते. मग निमखाऱ्या पाण्यामध्ये वाढणारा महत्वाचा मासा कोळंबी असतो बघा. तर या पट्ट्यामध्ये कोळंबीचं पैदास मोठ्या प्रमाणात होत असते. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हा खाडीचा एरिया येत असतो. तर खाडीचा प्रदेश पण या ठिकाणी लक्षात ठेवावा लागेल. मग खाड्यांना नावं कसे पडलेत, इथं खाडीजवळ एखादं गाव असेल तर त्या गावाचं नाव त्या खाडीला पडलेले, डहाणूची खाडी, उल्हासची खाडी, ठाण्याची खाडी. ठीक आहे, ही गावाची नाव आहे, पनवेलची खाडी. आणि जर या खाडीजवळ गावच नसेल तर मग नदीचं नाव पडतं बघा, तेरेखोलची खाडी, कर्लीची खाडी. या पद्धतीने नदीचे पण नावं या ठिकाणी खाड्यांना दिल्या जातात, ज्या वेळेस त्या ठिकाणी शेजारी कुठलं गाव नसेल तर. मग अशा पद्धतीनं हे नद्या आहेत, या नद्यांचं हे वैशिष्ट्य लक्षात ठेवलं पाहिजे. मग आता या नद्यांमध्ये जिल्ह्यानुसार पण लक्षात ठेवा आणि दक्षिणेकडे किंवा उत्तरेकडे जातानाच्या क्रमाने लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर हे पण विसरू नका की या नदीच्या मुखाजवळ या ठिकाणी बराच खाडीचा प्रदेश आहे, जिथं खाडी असेल तर त्या खाड्या पण लक्षात ठेवायच्या. मग आता उत्तरेकडून दक्षिणेकडे जाऊ आपण. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना पहिला पालघर आहे, नंतर ठाणे, नंतर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे जिल्हे लागतील. यामध्ये पालघर जिल्ह्यातली सर्वात उत्तरेकडून वाहणारी अशी नदी आहे दमनगंगा. ठीक आहे, दुसरी नदी येत असते सूर्या. तिसरी नदी अशी वाहत असते वैतरणा. आणि या बाजूला ठाणे जिल्ह्यातून पुढं वैतरणाला जाऊन मिळणार नदी आहे तानसा. तर ह्या एवढ्या नदी येतात बघा पालघर जिल्ह्यामध्ये. तिकडे मग पिंजाळ वगैरे अशा पण नदी आहेत. पण आता या ठिकाणी महत्वाच्या नद्या या ठिकाणी लक्षात घेणे, सूर्या, आपलं दमनगंगा, सूर्या, वैतरणा आणि तानसा. त्याच्यानंतर त्याच्या खालून इकडून वाहत असते उल्हास. ठाणे जिल्ह्यातल्या नद्या लक्षात घ्यायच्या आता, उल्हास. ठीक आहे, उल्हासला मग उजव्या बाजून येऊन मिळत असते मुरबाडी.
त्याच्यानंतर पलीकडून येत असते काळू, आणि त्याच्या पलीकडून येत असते भातसई. ठीक आहे, या अशा 4 नद्यांचं मिळून बनते उल्हास. आता उल्हासचे 2 पात्र तयार होतात. एक पात्र इकडे जात असतं शेवटी सागराला, एक पात्र इथं जात असतं. इथं ठाणे शहर आहे म्हणून ठाण्याची खाडी आहे, इथं वसई शहर आहे म्हणून वसईची खाडी आहे. त्याच्यानंतर खाली रायगड जिल्हा आहे. रायगड जिल्ह्यातली पहिली नदी लागत असते पाताळगंगा, दुसरी नदी लागत असते आंबा, तिसरी नदी लागत असते कुंडलिका, चौथी नदी लागत असते काल. आणि इथून अशा पद्धतीने रायगड जिल्ह्यातून वाहते, परंतु पुढे रायगड आणि रत्नागिरीची बॉर्डर तयार करणार नदी आहे सावित्री. तर या पद्धतीने या नद्या लागतात रायगड जिल्ह्यातल्या. आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नद्यांची संख्या जास्त आहे बघा. मग आता पहिली रायगड मधली नदी तशी सावित्रीची, दुसरी लागत असते भारजा, त्याच्यानंतर लागत असते जोग, त्याच्यानंतर लागत असते जगबुडी, त्याच्यानंतर लागत असते वशिष्ठी, त्याच्यानंतर लागत असते शास्त्री, त्याच्यानंतर लागत असते बाव, बाव नंतर लागत असते काजळी, काजळी नंतर लागत असते मुंचकुंडी, आणि मुंचकुंडी नंतर लागत असते काजवी. तर अशा पद्धतीनं या नद्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या आहे. आता खाली लागत असतो बघा सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीची बॉर्डर तयार करणारी पहिली नदी लागत असते बघा शुक. ठीक आहे, त्याच्या खाली लागत असते देवगड, त्याच्या खाली लागत असते आचरा, आचऱ्याच्या खाली वाहत असते गड, गडच्या खालून वाहत असते कर्ली, आणि सर्वात शेवटी बॉर्डर तयार करणारी नदी आहे तेरेखोल. तर अशा पद्धतीनं या नद्यांचा हा क्रम लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग आता या नद्यांचं वैशिष्ट्य बघितलेले आपण. काय काय वैशिष्ट्य? सर्व ज्या नद्या आहेत पश्चिम वाहिनी नद्या आहेत. सर्व नद्यांचा उगम जे कोकणातल्या तो सह्याद्रीमध्ये होत असतो. कोकणातून वाहणाऱ्या सर्व नद्यांचा शेवट अरबी सागराला होत असतो. या हंगामी वाहणाऱ्या नद्या आहेत. ठीक आहे, आणि जलद वाहणाऱ्या नद्या आहेत. ठीक आहे, आणि यामध्ये सर्वाधिक लांबीच्या नद्या आहेत वैतरणा आणि उल्हास. सर्वात प्रदूषित नदी आहे पाताळगंगा. ठीक आहे, ते या पद्धतीने लक्षात घ्यायचं आणि असा एक चार्ट तयार करायचा बघा, की जिथं इथं नद्या दाखवल्या जातील अशा पद्धतीनं. इथं नद्यांची नावं लिहू आपण. इथं खाड्या लिहायच्या आहे पुढं, इकडच्या बाजून वाटलंच खाड्या घेऊ आपण. ठीक आहे, मग आता पहिली नदी लागेल बघा दमनगंगा. इकडे जिल्हे पण टाकू आपण. ठीक आहे, दमनगंगा नंतर येत असते सूर्या, नंतर अशी वाहत असते वैतरणा. सूर्या वैतरणेला जाऊन मिळते, आणि या बाजूने येणारी नदी आहे तानसा. ठीक आहे, आणि ह्या एवढ्या नद्या वाहतात पालघर जिल्ह्यातून. ठीक आहे, मग इथं ज्या खाड्या लागतात त्या खाड्या, पहिली लागेल डहाणूची खाडी. या 3 नद्याच्या मुखाजवळ लागते बघा दातीवाराची खाडी. ठीक आहे, त्याच्यानंतर इथून अशी वाहत असते उल्हास नदी. खाली घेऊ असं. उल्हास, उल्हासला उजव्या बाजूला पहिली येऊन मिळणार नदी आहे मुरबाडी. दुसरी नदी येऊन मिळत असते काळू उजव्या बाजूनच, आणि तिसरी नदी येत असते भातसई. या नद्या आहेत ठाणे जिल्ह्यातून वाहणाऱ्या. ठीक आहे, आणि शेवटी उल्हासला ज्या उल्हासच्या 2 शाखा तयार होत असतात. या शाखेपैकी उत्तरेकडच्या शाखेवरती वसई शहर आहे म्हणून वसईची खाडी म्हणायचे,
आणि इकडं ठाणे शहर आहे म्हणून ठाण्याची खाडी म्हणायचं. ठीक आहे, तर हे झाले 2 जिल्हे. त्याच्यानंतर पुढचं बघा, जिल्हा लागतो रायगड. रायगडमध्ये इथं जर बघितलं आपण तर पहिली नदी येत असते पाताळगंगा, दुसरी नदी येत असते आंबा, तिसरी नदी येत असते कुंडलिका, चौथी नदी येत असते काल आणि 5वी नदी येत असते सावित्री. आणि या नदीच्या मुखाजवळ जर बघितलं आपण, या येतात रायगड जिल्हा. ठीक आहे, पाताळगंगा नदीच्या मुखाजवळ येते पनवेलची खाडी, आंबा नदीच्या मुखाजवळ येत असते धरमतरची खाडी, कुंडलिका नदीच्या मुखाजवळ येत असते रोह्याची खाडी, काल नदीच्या मुखाजवळ येत असते राजापुरीची खाडी आणि सावित्री नदीच्या मुखाजवळ येत असते बाणकोटची खाडी. ठीक आहे, त्याच्यानंतर मग रत्नागिरी जिल्हा येतो असतो. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इथे जर बघितलं आपण, इथून सगळ्यात पहिली वाहणारी नदी येत असते भारजा. ठीक आहे, दुसरी नदी येत असते जोग, तिसरी नदी येत असते जगबुडी, चौथी नदी येत असते वशिष्ठी, त्याच्यानंतरची येत असते शास्त्री, त्याच्यानंतर येत असते बाव, त्याच्यानंतर येत असते काजळी, त्याच्यानंतर येत असते मुंचकुंडी आणि त्याच्यानंतर येत असते काजवी. ठीक आहे, या येतात बघा रत्नागिरी जिल्हा. ठीक आहे, आता रत्नागिरी जिल्ह्यातल्या ज्या खाड्या आहेत त्या खाड्या लक्षात ठेवा. भारजा नदीच्या मुखाजवळ केळशीची खाडी आहे. ठीक आहे, जोग जगबुडी जवळ काही नाही आहे. वशिष्ठी जवळ दाभोळची खाडी आहे, शास्त्री जवळ जयगडची खाडी आहे, काजळी जवळ भाट्याची खाडी आहे, मुंचकुंडी जवळ पूर्णगडची खाडी आहे आणि काजवी जवळ जैतापूरची खाडी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर शेवटी सिंधुदुर्ग जिल्हा येतो बघा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं आपण तर पहिली नदी आहे जी बॉर्डर तयार करते रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची. या नदीचं नाव आहे शुक किंवा वाघोटण. ठीक आहे, त्याच्यानंतर लागत असते देवगड, त्याच्यानंतर येत असते आचरा, त्याच्यानंतर येत असते गड, त्याच्यानंतर येत असते कर्ली, त्याच्यानंतर येत असते तेरेखोल. तर या नद्या आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या. ठीक आहे, आता या नदीच्या मुखाजवळ जर बघितलं तर शुक किंवा वाघोटण नदीच्या मुखाजवळ विजयदुर्गची खाडी आहे, देवगड जवळ देवगडचीच खाडी आहे, आचरा नदीजवळ आचऱ्याचीच खाडी आहे, गड नदीजवळ कालावलीची खाडी लागते, कर्ली नदीच्या मुखाजवळ कर्लीचीच खाडी आहे आणि तेरेखोलच्या मुखाजवळ तेरेखोलची खाडी आहे. तर अशा पद्धतीने उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना प्रत्येक जिल्ह्यातली एक एक नद्या पण विचारल्या जाऊ शकतात किंवा एखाद्या जिल्ह्यातल्याच नद्या पण विचारल्या जाऊ शकतात किंवा दक्षिणेकडे जाताना खाड्याचा क्रम किंवा उत्तरेकडे जाताना खाड्याचा क्रम किंवा जिल्ह्यानुसारही विचारला जाऊ शकतो. तर नद्यांबाबत एवढा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. तर या पद्धतीने आपण आता कोकणातले जे 8 मुद्दे आहेत ते घेतलेले आहेत. कोकणाची निर्मिती, नाव, विस्तार, त्याच्यानंतर किनारा, त्याच्यानंतर जलदुर्ग, तटवर्ती किल्ले, बेट, ठीक आहे, आणि नद्या, खाड्या. ठीक आहे, तर या पद्धतीनं 8 मुद्दे घेतलेले आहेत. आता या मुद्द्यांवरती आयोगाला वेगवेगळ्या परीक्षेला जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न एकदा नजरे खालून टाकू आपण.